आपण ही दृश्य पाहत आहोत। उद्धव ठाकरे यांचा धाराशिवचा दौरा आणि आज उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांची सगळ्या हे उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याचं आपण पाहतोय आणि आता उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली, ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत। शेतकरी दादांनो आणि नेहमीसारखं मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये, कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तांजाम असतो मोठा, मग मोठं व्यासपीठ असतं, मग त्याच्यासमोर काय असतं ते डी झोन असतो आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता। मी काय आज मत नाही मागायला आलेलो आहे, मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलेलो आहे। मी हिम्मत द्यायला आलो कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव, मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव ह्या लोकसभेच्या याच्यात आला आणि औसाने पण आपल्याला मागे आमदार दिलेला आहे, पण कोणी काय दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा। आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती, नाहीतर मी पोहोचलो कसं असतो तिथपर्यंत, बरोबर ना? म्हणजे तुम्हीच मला तिथे नेऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे। आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढायला येतात, मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं, बरोबर ना? आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय। कसला मोठा माणूस? आज आता दिवाळी नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले, साहेब आमच्याकडे पण या, आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही। मग नेमकं पैसे जात आहेत कुठे? ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी। म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी, कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर। जर आता ओम दादा तू बोलला ते बरोबर आहे, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? हा, आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याला घर बांधायचंय, घर वाहून गेलं, सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का? नाही। यांचे सगळे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरात राहतात आणि उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरतो, मेहनत करतो आणि तो काय भीक नाही मागत आहे। जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला, ज्याला हमी भाव म्हणा, तर तुम्हाला कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल? अजिबात नाही। पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल होऊन जातं। आता माती पण वाहून गेली, मग मोल कसलं? म्हणजे खरडून गेलेली जमीन आहे, त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे। मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत अडाणी माणसं, शहरी बाबू, मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय, नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा। सांगतो ना, येतो ना, अरे वा फार प्रेम दिसतं तुमचं। सांगतो, थांबा सगळं एक जरा आत्ता जरा कुठे पोतडीत नाही एक गोष्टी काढायला लागलो। मला पहिले तुमच्या दुःखाबद्दल बोलू द्या। आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत आहे लाडकी बहीण नका बंद करू, ऐका। अरे ऐक ना दादा, आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून ऐकवतो। आधी कर्जाचं बघूया, एक मिनिट।